नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थिंकर्स थ्रू पीवायक्यू आपल्या या सीरीजमध्ये. आजचे थिंकर आहे मॅक्स वेबर. प्रश्न बघा, मॅक्स वेबर एका गोष्टीसाठी खूप जास्त ओळखले जातात, ते म्हणजे नोकरशाही. नोकरशाहीची संकल्पना मॅक्स वेबर यांनी सांगितली. काय आहे नोकरशाही? नोकरशाही ही एक प्रकारची कायदाधिष्ठित अधिकार प्रणाली आहे, लीगल रॅशनल अथॉरिटी आहे, किंवा ज्याला आपण म्हणू शकतो संस्थात्मक सामाजिक क्रिया आहे. दोघं प्रकारांमध्ये याचे डिव्हिजन करू शकतो आपण नोकरशाहीचं. तर एक नोकरशाही काय काम करते? तर नोकरशाही ही संस्थात्मक सामाजिक क्रिया असून ती समाजात कल्याणकारी शासनाची भूमिका पार पाडण्याचं काम करत असते. आणि नोकरशाही ही श्रेणीधिष्ठित असते. नोकरशाही ही व्यवस्थेवर अवलंबून असते. नोकरशाहीमध्ये सार्वजनिक आयुष्य आणि खाजगी आयुष्य यांच्यात तफावत करावी लागते. आणि नोकरशाही ही तार्किक तर्कसंगतावर अवलंबून असते, असं मॅक्स वेबर म्हणतो. पण बऱ्याच वेळा अति जास्त नियमांमुळे ह्या नोकरशाहीमध्येच अतार्किकता सुद्धा येऊ शकते, असं वेबर यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यातून तयार होतं आयर्न केज ऑफ रॅशनॅलिटी. आता हे आयर्न केज ऑफ रॅशनॅलिटी काय आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी समाजशास्त्र वैकल्पिक विषयाचे घेऊन येत असतो. तुमच्या समाजशास्त्र वैकल्पिक विषयाची जबाबदारी माझी आहे. धन्यवाद.